अनेकदा लढाईमध्ये वसईचं नाव चर्चेत राहिलंय, पण स्वातंत्र्याला 67 वर्षे उलटून गेली तरी वसई सुविधांपासून वंचित आहे। वसईच्या कामण गावातून जाणाऱ्या कामण नदीवर पूल नसल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच तारेवरची कसरत करावी लागते आहे। रोजच पालकांना आपल्या पाल्यांना खांद्यावर घेऊन नदी ओलांडावी लागते आहे। हे वसईतलं कामण गाव। या गावात अनेक सिरियल्सचं शूटिंग होत असतं। कामण गावातून जाणारी ही चिंचोटी नदी दरवर्षी पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहते आणि आदिवासी बहुल असलेल्या शारजा मोरी या गावाचा वसई आणि इतर जगाशी संपर्कच तुटतो। स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून या गावातले नागरिक या नदीवर पुलाची मागणी करतायत आणि स्वातंत्र्य मिळून आता 65 वर्षांहून अधिक काळ उलटलाय, तरीही या गावातली तिसरी चौथी पिढी अजूनही पुलासाठी झगडतीये। या ठिकाणी पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत वाईट असते। मुलांना शाळेत सोडताना त्यांना खांद्यावर घेऊन पालकांना जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागते। या नदीमध्ये ब्रिजच नाही आणि तबेल्याचं सांडपाणी, आजूबाजूचं कोरा केंद्राचं पाणी, सर्व घाण पाणी त्या नदीतून वाहत जातं आणि त्या नदीमध्ये एवढं पाणी भरल्यानंतर जाण्यासाठी आम्हाला काय तिथे साधनच नाही, रोपवे नाही, रस्सी नाही, तर आम्ही खांद्यावर आमचे जे लोक आहेत ते खांद्यावर बसून त्यांना नदी पार करतात। त्या ठिकाणी ब्रिज पूल नसल्यामुळं आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला व जिल्हा परिषदला त्यांच्या मागण्या करून असून इथे जर आजारी पडलेल्या मुलांना किंवा गरोदर महिलांना 4 पायाची खाट असते त्याच्यावर बसवून किंवा झोपून असं नदी पार करून त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं। अशी गंभीर परिस्थिती असून सुद्धा तिकडे कोणी लक्ष देत नाही, कुठले प्रशासनाचे अधिकारी कुठले कोणी येत नाहीत। हा प्रश्न फक्त वसईतल्या या कामण गावापुरता मर्यादित नाही। स्वातंत्र्याला इतकी वर्ष उलटूनही एका बाजूला मंगळयानाची मोहीम आपण फत्ते करतो आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या अनेक गावांना 12ही महिने जोडून ठेवू शकत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे। विजय देसाई, जय महाराष्ट्र, वसई।